हिला हिला शेकायचं. हा मी अंबरनाथला काय करता का? गायला वीज घुसली होती. अरे वा, ए गाय गाताना ओळखलं त्यांनी. काय काय कॅसेट गीतकार आहे, दूरदर्शनचे कलाकार आहे. हा परवा शिंदे दादा 20 वर्ष कल्याण लोक माझी गीतं सुटलं गेली पोपट गीतकार कोणी पोपट गीतकार जी गायली छकड माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होते कायली. आपण उलटे फिरवली छकड. गावाकडे राहिली, गावाकडे राहिली, गावाकडे राहिली, हो माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती या कायली. असं आणलं. हा म्हणजे आलं ना बरोबर. बघा रंगात किती आलं. माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती या कायली. आपण उलटा आणलं फिरवायचं. गावाकडे राहिली, गावाकडे राहिली, गावाकडे राहिली, हो माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती. कलाकार म्हणून मी सांगितलं. कलाकारनं तेच कसं रिपीट करावं, काय करावं, त्याला आपल्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करावा, असं माझं म्हणणं. आणि मग तुम्ही लिहिलंय म्हणजे काय काय मी लिहिलंय? नाही हे तुम्ही जे लिहिलंय त्याच्यात काय काय लिहिलंय? माझं ते एक नवीन आणले. मी कवी आहे ना. आता असं मी सांगितलं का दोस्तान मला म्हणजे माझीशी गद्दारी केली, लबाड केली. एकानं विधानसभेला मी गीत लिहिलंय का आमदारावर, मैशिंदेवर बघाय घेतलं आणि त्यानं रेकॉर्डिंग करून आणलं. मी सकाळी फॉर्म भराय आमदारावर जातो ते माझं गीत मी ऐकतो, मलाच माहीत नाही कधी रेकॉर्डिंग केली. असे हाल म्हणजे कोणा भरोसा नाही. म्हणून मी कविता लगेच त्याच्यावर लिहिली. तुझी संगती नको, तुझी पंगती नको, अरे भाजी भाकर बरी तू परोटी नको, तुझी संगती नको, तुझी संगत नको, तुझी पंगत नको, अरे भाजी भाकर बरी तू रोटी नको. प्रेमाचा हा मला मिळेल गोडवा, ऐशा माथीला चारी जीने नको, तुझी संगती नको, तुझी पंगती नको. मित्र असावा तो जीवा भावाचा, मित्र असावा तो जीवा भावाचा, अरे पाठीत खंजीर खूप असणारा सोबती नको, तुझी संगती नको, तुझी पंगती नको, भाजी भाकर बरी तू परो सुगंध याचा दरवळले, अरे जीवन कलंकित होईल असा हा छंद नको, तुझी संगती नको, तुझी पंगती नको, भाजी भाकर बरी तू परोटी नको. गाव कुठलं आपलं? माझं शाहीर तुकाराम कांबळे. नाही आणि गाव? सिद्धार्थनगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. दूरदर्शनचा कलाकार आहे. सिद्धार्थनगर कोरेगाव तालुका. माझा मोबाईल नंबर आहे 9822635221. हा एकदम माहिती आहे तुम्हाला ऍड कशी करायची. हा तुम्हाला एकदम माहिती आहे म्हटलं. माझा साहित्य वाहिनीला हे आहे माझी शिवरायतील शिवर माझा कार्यक्रम आहे साहित्यवर. हा अशी टी व्ही चॅनल मला बोलवलं. मी कविता लिहिली नव्हती आणि मला म्हणले दादा काहीतरी ऐकावं तुम्ही. आता काय गायचं, पुढे झाडं होती. तर शिवरायतील शिवर माझा फळा फुलांच्या फुलल्या बागाची झाडं दिसली समोर, म्हणून मी लगेच बोलत गेलो. शिवरायतील शिवर माझा फळा फुलांच्या फुलल्या बागा, चिंच आंबा के नारळ केळीच्या शोभून दिसती रांगा, चुका आवळा आणि पपई आणि झाडाला येते फळे, गुलाब मोगरा शेवंतीचा सुगंध हा दरवळे, यावून काही उपयोगाचे आणि वाटले तर सांगा, चिंच आंबा नारळ केळीच्या शोभून दिसती रांगा. कावळे येते चिमणी येते चोचीमध्ये घास भरून घराकडे आपल्या जाती, ओढ्याची धार झुळझुळ वाहती हिरवीगार दिसते शिस्ती, हे निसर्गरम्य ठिकाण लाभले शुद्ध हवेतील जागा, चिंच आंबा नारळ केळीच्या शोभून दिसती राहता. इथे जीवाला मिळते शांती आणि मनाची मिळते भ्रांती, शीत शिवरायाची आहे ख्याती, समतेचा ममतेचा इथे गुंफितो हा धागा, चिंच आंबा नारळ केळीच्या शोभून दिसते रांगा. आपली माती आमची माणसामध्ये आली मग आमची शिवराई,
सह्याद्री वाहिनीचं स्वागत करतो भारत आपला लोकशाही. अरे झाडे लावा झाडे जगवा सारेच कामाला लागा, चिंतांबा नारळ किळचे शोभून दिसते रागा. ही सह्याद्री वाहिनी. सुंदर. ही मी बघित गेलो, मला दिसली झाडं तशी कविता माझी झाली तयार आणि ती सह्याद्री वाहिनीवर गेली. त्याला काय नाही, कलावंत आपण हा तुमचा, तुम्ही कलावंत आहे म्हणून मी कलाकार म्हणून तुमची इज्जत केली. नाही आम्ही पण रिस्पेक्टच केलाय. हा सगळं ब्रोकोम टाईम ती गायक ती. तिच्या गायकीला मी नाव नाही ठेवत, पण सुरान मार दिला तिला, सुरान मार दिला. आणि तुम्ही सुरात चालला होता. हां धन्यवाद धन्यवाद. तिच्या 4 परीक्षा झाल्यात कलाकार आहे. विशारदच्या. आता बघू पुढच्या 4 करायच्या. परवीन सभा कलकत्त्याची, शकिला बानू भोपाळी यांच्यावर बसलो. पाटकर भोरला चिरचे गेट कार्यक्रम केले, मोठे मोठे कार्यक्रम. मोर कलाकार बसलेला आहे. जाणू अजित नाजा कलाकार ओळखायचे. महाराष्ट्राचे साहित्यिक सगळे बहुतेक ओळखतात. राजू भाटवडे, शांताराम नावकर, दया पवार, वामन होराटा, लाल सोनग्रे ओळखतात. माझे 9 भाग मंजूर आहे सरकारी, कोणताही भाग न वगळता. सेन्सर बोर्ड माझ्याकडे 9 भाग मंजूर आहे शासनाचे. असं आहे माझं लिखाण. मी थोडं लिहितं, चांगलं लिहिलं. मला फालतो कायचं काय कलावंत आलं मग सोन्यागत लिहा, टोला मोठं लिहा, चांगलं लिहा, थोडं लिहा, पण समाजामध्ये चांगलं पेरा, ही माझं अपेक्षा असते. हां नाही काय घाट आहे मग कशी मला सुचली होती. मी ते शब्द माझ्या डायरीत असतील माझं तिकीट. मी समाजभूषण आहे महाराष्ट्र शासनाचा. समाजभूषण आहे. मला आमदार निवास आहे, शासकीय विश्रामगार आहे. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण 11-12 आहे महाराष्ट्र सरकारचा. मला मी कलावंत आहे, हाडाचा कलावंत आहे ना. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आहे तुला आपला आशीर्वाद आहे. तू मोठी हो, तुझं मी गायची पाहिली.